जय महाराष्ट्र मित्रांनो, 1980 पासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चालत आलेल्या प्रदीर्घ लढ्याला आज कुठेतरी यश प्राप्त होत आहे. मराठा समाजातील बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन पावले उचलत आहे. परंतु त्यासाठी उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळ, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, करार, संस्थानिकांनी दिलेल्या सनदी किंवा राष्ट्रीय दस्तऐवज कुणबी म्हणून सिद्ध होण्यासाठी गरजेचे आहेत. आणि या सर्व कार्यपद्धतीसाठी सरकारने न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती सुद्धा गठीत केली आणि ती आपलं कार्य यथायोग्य पद्धतीने पार पाडत आहे. परंतु मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यास महाराष्ट्रातील अनेक ओबीसी संघटना आणि त्यांचे नेते मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत. तर मनोज जरांगे पाटील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यावे याच मागणीवर अडून आहेत. आतापर्यंत या लढ्यात ओबीसी समाज मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास मोठा विरोध करत होता. परंतु आता लिंगायत समाजाने सुद्धा मागणी केली की आम्हाला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि ओबीसी अंतर्गत आम्हाला सुद्धा आरक्षण देण्यात यावं. संपूर्ण महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली. परंतु आता लिंगायत समाजाने सुद्धा या लढ्यात उडी घेतली आहे. त्यामुळे मराठा समाजाचा चाललेला हा संघर्ष आणखी कठीण होईल एवढं मात्र नक्की. आणि त्याचबरोबर इतर तत्सम समाज सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मागण्यासाठी पुढे येतील. आमचा समाज सुद्धा परंपरेने शेती करतो. समाजातील अनेकांच्या नावे शेती आहे. लिंगायत समाजातील सर्वच्या सर्व घटक ओबीसी अंतर्गत समाविष्ट नाही, परंतु ते पिढ्यानपिढ्या शेतीच करत असल्याने कुणबी प्रवर्गासाठी पात्र आहेत. त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समाविष्ट करून घ्यावे अशा प्रकारची मागणी सकल लिंगायत मोर्चाने केली. लिंगायत समाज सामान्यतः 12व्या शतकात अस्तित्वात आला. कष्ट करणाऱ्या, शेती करणाऱ्या, शेतमजुरी करणाऱ्या समाजाला एकत्र करून महात्मा बसवेश्वरांनी या धर्माची स्थापना केली होती. महाराष्ट्रातील सर्वच भागात लिंगायत समाज विखुरलेला आहे, परंतु मुख्यतः कोल्हापूर, सोलापूर, सांगली, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये लिंगायत समाजाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. सोलापूरमध्ये तर 11 विधानसभा मतदारसंघांपैकी 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवाराच्या विजय किंवा पराजयामध्ये लिंगायत समाज सर्वात मोठी भूमिका बजावतो. त्या कारणाने कुठलंही सरकार सहजासहजी लिंगायत समाजाच्या मागणीला दुर्लक्षित करू शकणार नाही. महाराष्ट्रात लिंगायत समाजाची लोकसंख्या जवळजवळ 1 कोटी आहे. त्या कारणाने त्यांचा समावेश सहजासहजी ओबीसी मध्ये करून घेणे सुद्धा शक्य नाही. कारण मराठा समाजाचा कुणबी म्हणून ओबीसी मध्ये होत असलेला समावेश ओबीसींना मान्य नाही आणि यावरूनच संपूर्ण महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचा संघर्ष निर्माण केला जात आहे. आणि जर मराठा समाजाबरोबरच लिंगायत समाजाला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र दिली, त्यांचा सुद्धा समावेश ओबीसी मध्ये करून घेतला तर महाराष्ट्रातील हा संघर्ष आणखी विदारक होईल आणि इतर समाज सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र किंवा कुणबी प्रमाणपत्र मागण्यासाठी पुढे येतील. आणि यामुळे महाराष्ट्राचं राजकारण तापून त्याचा फायदा हे राजकीय लोक घेतील व मराठा समाजाचा प्रश्न आणखी बिकट होत जाईल. त्यांचं आरक्षण आणखी लांबणीवर टाकल्या जाईल. शासनाकडून नियुक्त केलेल्या समितीद्वारे सध्या मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा प्रकारचे पुरावे गोळा करण्याची मोहीम चालू आहे. परंतु यामध्ये सर्वात मोठी विशेष बाब, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या पुराव्यासोबतच लिंगायत कुणबी आणि कुणबी लिंगायत असे पुरावे सुद्धा सापडत आहेत. म्हणजे सरकार ज्या पुराव्यांच्या जोरावर, ज्या नोंदींच्या जोरावर आज मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत आहेत, तशीच ऐतिहासिक निजामकालीन पुरावे लिंगायत समाजाकडे असताना सरकार त्यांना कशा पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र नाकारेल किंवा लिंगायत समाजाला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसीचा होत असलेला विरोध कशा पद्धतीने सरकार हँडल करेल हे पाहण्यासारखं. ऐतिहासिक पुरावे किंवा लिंगायत समाजाचा वंश परंपरागत चालत आलेला शेती व्यवसाय पाहता सरकार आता कुठलं पाऊल उचलेल ही सर्वात महत्त्वाची बाब. या लढ्यात आता मराठा समाजाबरोबर लिंगायत समाजाने सुद्धा उडी घेतल्या कारणाने ओबीसी आंदोलन कुठल्या मार्गाने जाईल हा सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न महाराष्ट्राच्या समोर टाकला गेलाय. आपल्याला सुद्धा काय वाटते, सरकार मराठा समाजाबरोबरच लिंगायत समाजाला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देईल का? त्यांचं सुद्धा ओबीसी मध्ये समावेश करेल का? आणि जर असं होत असेल तर ओबीसी समाज कुठलं पाऊल उचलेल? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण विषयासह, नवीन विषयासह, समाज उपयोगी विषयासह भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.